राम नामाच्या घोषात ही पालखी निघणार आहे। पण या राम नामाच्या घोषासोबत पारंपरिक बँड असणार आहेत। नमस्कार मंडळी, रामनवमीचा उत्तरार्ध या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। अगदी दिवसभराचा तुम्ही कार्यक्रम पाहिलात, राम जन्माचा कार्यक्रम पाहिलात, देवदर्शनाचा कार्यक्रम पाहिलात आणि आता रात्रीचे जवळपास 11:15 वाजत आहेत आणि या आता खऱ्या अर्थाने या जुना कोळेवाड्यातून प्रभू रामचंद्रांची पालखी निघालेली आहे आणि अगदी 24 तासपर्यंत रामनामाच्या घोषात ही पालखी निघणार आहे। पण या रामनामाच्या घोषासोबत पारंपरिक बँड असणार आहेत, अत्याधुनिक डीजे सुद्धा असणार आहेत। अगदी हे रामनाम कायम असणार आहे, पण कोळीवाड्यात जो काही जल्लोष असतो हा जल्लोष तुम्हाला बघायला मिळणार आहे। पारंपरिक नृत्य बघायला मिळणार आहेत। हे प्रभू रामचंद्र आता प्रत्येकाच्या दारात जाणार आहे। तिकडे प्रत्येक आई भगिनी अगदी त्या रामाला नारळ पूजा थाळी अर्पण करणार आहे आणि हा भक्तिभाव आणि जल्लोष हा व्हिडिओ तुम्हाला एक नवी अनुभूती देईल। तर प्रसाद सोबत आपण हा व्हिडिओ कव्हर करूया। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। राम जय राम, जय जय राम, राम जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री राम नाम घोषात सगळी आपली पालखी पदयात्रा सुरू आहे। मित्रांनो, यात्रेत गर्दी असल्यामुळे आणि आम्हाला बाईक लांब लावावी लागल्यामुळे थोडं लेट झालं। मंदिरातून पालखी निघालेली आहे आणि अगदी श्रीराम जयरामच्या नामघोषामध्ये पालखी निघालेली आहे आणि हा जो जोश आहे अगदी पुढचे 24 तास असाच कायम राहणार आहे। आणि आम्ही टप्प्याटप्प्यावर जय श्रीराम आणि आम्ही टप्प्याटप्प्यावर आम्ही तुम्हाला पालखीची जी खासियत आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। जय श्रीराम। चला, आणि सगळे एकीकडे यात्रा जत्राही भरलेली आहे आणि आपली पालखी आणि श्रीराम नामाचा घोष पुढचे 24 तास फक्त राम नामाचा घोषच आपल्याला ऐकू येणार आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आता जुन्या कोळीवाड्यातून पालखी खऱ्या अर्थाने आपल्या नवीन कोळीवाड्याकडे निघालेले आहे आणि हा जोश पुन्हा मी म्हणेन जोश जल्लोष उत्साह तुम्हाला असाच कायम दिसणार आहे। आता कोळी भगिनी चालत आहेत पण 24 तास त्याच जोशाने चालणार आहेत श्री राम नामाच्या घोषात आणि आपल्या पारंपरिक नृत्यावर। नमस्कार मंडळी, आपण थेट जुना कोळीवाड्यातील यात्रेतून आहोत। या यात्रेला ही शतकांची परंपरा आहे आणि अगदी सकाळपासून महाराष्ट्र पोलिसाचं अर्नाळा पोलीस स्टेशन अगदी सकाळच्या कीर्तनापासून तर आता रात्रीचे 11:30 वाजता आहेत आणि आता हा जो पालखी सोहळा आहे तो अगदी 24 तास पर्यंत सुरू राहणार आहे आणि सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या तत्वाला बांधील राहून आपलं महाराष्ट्र पोलीस दल सुद्धा सज्ज आहे आणि नेहमीच महाराष्ट्र पोलीस दलाचं अर्नाळा पोलीस स्टेशनचं या कोळीवाड्याला सहकार्य असतं। सर, धन्यवाद तुमचे। चौथीतल्या राम मंदिराची
पालखी आता पार नाक्यावर आलेली आहे. जुन्या कोळीवाड्यातील पालखी अजून मार्गक्रमण करत आहेत आणि हा रात्री 1 वाजलेला आहे आणि हा 1 वाजल्याचा माहोल तुम्ही बघू शकत असाल. लोकांच्या उत्साहाला अक्षरशः भरती आलेली आहे. सगळा एकदम वेगळी अनुभूती आणि हा ती 550 वर्षानंतर साजरी होणारी पालखी आहे आणि लोकांचा उत्साह, लोकांचा भाव, भक्तिभाव अक्षरशः सीमेला पोहोचलेला आहे. भरती आलेली आहे. समुद्राची भरती इकडे आहे. अर्नाळ्यातलं चौकीतलं राम मंदिर आणि जुन्या कोळीवाड्यातील राम मंदिर ह्या 2 राम मंदिरांना एक इतिहास आहे आणि सकाळचा सगळा सोहळा आटोपल्यानंतर एक रात्री 10-11 वाजता दोन्ही रामाच्या पालखी निघतात आणि अर्नाळ्यातील पार नाका, जे अर्नाळ्यातील मुख्य ठिकाण, त्या पार नाक्यावर दोन्ही पालख्यांचा संगम होतो आणि हा संगम, हा मिलन पाहण्यासाठी अक्षरशः भाविक जसं समुद्राला उधाण येतं त्याप्रमाणे इकडे लोटलेले असतात आणि जेव्हा 2 पालख्या एकमेकाला मिळतात तेव्हा लोकांचा भावना, उत्साह, सूर शिगेला पोहोचलेला असतो आणि अगदी वातावरण निर्मिती झालेली आहे. सगळे आता आपल्या आधुनिक कॅमेऱ्याने सज्ज आहेत आणि जेव्हा तुम्ही हा क्षण पाहाल तुम्हाला आम्ही हे दृश्य याची डोळ्यात पोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे दृश्य तुम्हाला नक्कीच एक वेगळी अनुभूती देणार आहे. आम्ही ज्या गॅलरीत उभे आहोत तर आपले काही सबस्क्रायबर पण आहेत. अगदी जुनी बिल्डिंग आहे आणि अगदी आम्ही जिथे उभे आहोत तिथे 1 तासापासून अगदी प्रतीक्षा करायत त्या मिलन सोहळ्याची. म्हणजे आज आम्ही ज्या स्टँड मध्ये उभे आहोत, आता खाली कोणी म्हटलं की 1000 रुपये देऊन वरती येतो, पण मला वाटत नाही त्याला ते पण तिकीट मिळेल. खाली जी गर्दी दिसते तुम्हाला, मला वाटत नाही की मुंगी शिरायलाही कुणाला वाव असेल. पण आणि तुम्हाला अगदी माहितीसाठी सांगतो की आमचा कोळी बांधव गुढीपाडव्यापासून पूर्ण शाकाहारावर अवलंबून असतो आणि ह्या पालखीचं मिलन झाल्यानंतर मग तो मांसाहाराकडे वळतो. म्हणजे एक खासियत आहे आमची. लोक जरी मासे मारत असली तरी देव धर्मही तेवढ्याच तन्मयतेने करतात. ही खास ओळख आहे आमच्या पालखीची आणि तुम्ही जशी जशी वेळ, जसे क्षण जाणार तशी अनुभूती तुम्ही घेत जाणार. त्या क्षणाची प्रसाद, ज्या क्षणाची आपण वाट बघतोय आणि तो क्षण अगदी आलेला आहे. घटिका पात्र सांडलेलं आहे आणि तो वेळ, ती सुमुहूर्ताची वेळ आलेली आहे. अगदी महाराष्ट्र पोलीस दलाचे आणि अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः या मिरवणुकीसोबत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी आणि ती वेळ आलेली आहे. अगदी जुन्या कोळीवाड्यातली पालखी पोहोचते ज्या मुख्य नाक्यावर आणि ऑलरेडी चौकीतल्या राम मंदिरातली पालखी ऑलरेडी इथे येऊन पोहोचलेली आहे आणि तो क्षण, ज्या क्षणाची संपूर्ण वर्षभर आम्ही कोळी बांधव किंवा इथला अर्नाळ्याचा सगळा भाविक वर्ग वाट पाहत असतो, ती वेळ आता येऊन ठेपलेली आहे. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र पालखी मिलन सोहळा आणि तुम्हाला हे सगळं जेव्हा ती काही धावपळ असेल, अगदी पंढरपूर आठवेल तुम्हाला. प्रत्येकाला म्हणजे अगदी भाव गर्दी झालेली आहे. प्रत्येकाला हा क्षण डोळ्यात साठवायचा आहे. फुलांची बरसात होतीये आणि तो क्षण सगळे भगवे ध्वज फडकत आहेत. प्रभू जय श्रीराम नावाचा नारा दिला जातोय. पुन्हा पुन्हा मी वारंवार म्हणेन की 550 वर्षानंतर अयोध्येतील राम मंदिर उभं राहिल्यानंतर होणारी ही पालखी आहे आणि ऑब्व्हियसली लोकांचा उत्साहाचा, भावभक्तीचा सूर शिगेला पोचलेला आहे आणि तो क्षण आलेला आहे. हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी, प्रत्यक्ष आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येक भाविक आसुसलेला आहे. गर्दीचा महापूर जशा समुद्रात लाटा येत आहेत त्या लाटांप्रमाणे हा गर्दी एक मुवमेंट करीत आहेत आणि हा क्षण हा दिवसच आम्हाला आयुष्यभर जगण्याची प्रेरणा देतो आणि 2 पालख्यांचा मिलन सोहळा
कोणी पहार नाक्यावरून पालखी आता मच्छी मार्केटच्या समोर आहे. आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि अगदी पारंपरिक वेशात आमच्या कोली भगिनी नाचत आहेत आणि पालखी आहेत आणि आता पालखी प्रत्येक दारात जाणार आहे आणि आता 1:30 वाजलेले आहेत आणि अगदी उद्या 12-1 पर्यंत हा जोश कायमच राहणार आहे आणि आम्ही अर्थात तुमच्यासोबत कायम आहोत आणि ही अनुभूती हा जोश फक्त कोळीवाड्यातच सापडेल तुम्हाला. गर्दी पहाल जय श्रीराम. मला जरा हे चष्मावालीला कव्हर करूया. हा जोश उद्या सकाळपर्यंत राहणार आहे. जय श्रीराम.
तर आता आपण आहोत गणपती रोडला. तर एकीकडे पालखी आपल्या जागेत फिरते, पण कोळीवाड्यातील प्रत्येक चौकात काही समूह असतील तर त्या ठिकाणी डीजे लावून अगदी नाचगाणी सुरू असतात पालखी येईपर्यंत. जुन्या कोळीवाड्यातील राम मंदिरातून पालखी 11:30 वाजता निघालेली आहे आणि आत्ताचे 3:30 वाजता आहेत. जोशामध्ये कुठलीच कमी नाहीये. अगदी प्रत्येकाच्या दारी प्रभू रामचंद्र आपलं दर्शन देत आहेत आणि लोकही तेवढ्या तत्परतेने त्या प्रभू रामचंद्राचं स्वागत करत आहेत. पण त्या पालखीसोबत असलेल्या महिलांचा उत्साह कुठेही कमी नाहीये. बघूया आत्ताच्या 3:30 वाजता महिलांचा उत्साह. बँडवाल्यांची काही क्षणांसाठीची विश्रांती आहे आणि आता हे नाळेकर पाड्यातून पालखी बत्ती रोडच्या दिशेने जाते आणि बत्ती रोड कडून पुन्हा गणपती रोडकडे. आणि आता पालखी समोर आहे. आता हा नाचणारा एक वेगळा वर्ग असतो जो पालखीच्या अगोदर, आणि पालखीसोबत त्या पालखीचं पावित्र्य जपण्यासाठी एक वेगळा समूह असतो. आपण तोही आता कव्हर करूया. अगदी त्याच जोशात, अगदी त्याच जल्लोषात, अगदी पालखी मंदिरात पोहोचेपर्यंत. गल्ल्या जरी वगैरे असल्या तरी सगळीकडून प्रभू रामचंद्रांच्या पालखीवर फुलांचा वर्षावही होतोय. अगदी जय श्रीराम असलेल्या टोप्या परिधान केलेले, गळ्यात टाळ आणि सोबत मृदुंग असणारे भाविक. म्हणजे आता पुन्हा म्हणतोय की 3:30 वाजून घेतलेले आहेत आणि त्यांच्या उत्साहाची कुठलीही कमी नाहीये. आणि हा पूर्ण एनर्जी आणि उत्साह अर्थात प्रभू रामचंद्र देतात आणि तुम्ही सगळीकडे पाहतात आणि सगळे दर्शन आपल्या दारात आलेल्या पालखी रामचंद्रांचं पूजन केल्यानंतर पालखीच्या खालून येऊन अशी लहान मुलांना घेऊन याची एक प्रथा परंपरा आहे की प्रभू रामचंद्राचं वरद असणं आपल्यावर असावा. पालखी आपल्या दारामध्ये याची वाट पाहत असते.
आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आपले हे सगळे सबस्क्रायबर आहेत आणि अरे मला म्हटलं रे निला आम्हाला व्हिडिओ घेणार की नाही आहेत, तर मला वाटतं या पालखीसोबत नाचून थकलेले आहेत आणि आईस्क्रीम खात आहेत. तर कशी एन्जॉय केली आजची पालखी तुम्ही? आता किती वाजेपर्यंत नाचणार तुम्ही सगळे? मग परत सकाळी? ओके, जेवलात की नाही तुम्ही आता? चला बा एकदा जोरदार होऊ द्या. जय श्रीराम. धन्यवाद. आता 11:30 वाजलेले आहेत. अगदी काल रात्री 11:30 वाजता निघालेली पालखी आणि आता कुठे आमच्या चेकनाक्यावर येते. अगदी 10-15 वर्षापूर्वी हा कालावधी 5 वाजता असायचा, सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत जायचा. पण लोकसंख्या वाढली, घरही वाढली आणि उशीर व्हायला लागला. पण लोकांच्या जल्लोषात अजिबात कमी नाहीये आणि ही पालखी यानंतर साईबाबा मंदिर आणि पारनाक्यावरून आगरी लोकांकडे जाणार आहे आणि आमच्या प्रसादलाही आता कामाच्या ठिकाणी जायचंय. त्यामुळे आम्ही आता हा उत्तरार्धातला एक शेवटचा पॅच इथे कव्हर करतोय आणि जोश तुम्ही पाहत असाल तोच जोश आपल्याला ह्या पालखीत बघायला मिळतोय. अगदी जशा महिलांच्या डोक्यातील गजरे वेण्या कजेलदार आहेत त्याप्रमाणे अजून त्यांचे चेहरे आणि थोडे पायही त्यांचे थिरकतात आहेत. आणि हा 2-3 आता वातावरण मला वाटतं 40 डिग्री पर्यंत आहे, पण कजेलदार सगळं जोरदार चालू आहे, जोरदार नाचतंय. ही खऱ्या अर्थानं कोळीवाड्यातली कोळी आणि प्रभू रामचंद्रांचं स्वागत अगदी पारंपरिक पद्धतीने केलं जाते. एकीकडे महिला बँडच्या तालावर नाचतायत आणि अगदी पालखीच्या सोबत असलेले भोई म्हटलं तरी चालतील. अगदी टाळ मृदुंगाच्या नादावर आणि जय श्रीराम नामाच्या घोषात पालखी मार्गक्रमण करत आहे. जोश जल्लोषासोबत भक्तिमय वातावरण आहे आणि श्रीराम जयराम जयरामच्या नाव घोषात पालखी चाललेली आहे. तुम्हाला ही अनुभूती घेत आहे. तर या निमित्तानं मला देखील श्रींच्या पालखीत व्हायची. एक मिनिट बाई. तर व्हिडिओ आम्हाला पण श्रींच्या पालखींच्या भोई व्हायची संधी मिळते यासाठी. तर आपला कॅमेरामॅन प्रसादजी आता पालखीचा भोई होतोय काही कालावधीसाठी आणि अगदी इथे जमलेल्या प्रत्येक भाविकांची तीच भावना आहे की एकदा आम्हाला फक्त श्रींची पालखी खांद्यावर घ्यायची आणि एक आध्यात्मिक अनुभव घ्यायचे. आणि ही पालखीसोबत तुम्हाला जी मंडळी आहे अगदी रात्री 11:30 वाजल्यापासून पालखीचं पावित्र्य जपून आहेत सगळं आणि जय श्रीराम नाम आपण ऐकत आहोत आणि सगळे म्हणून मगाशी म्हटलंच की हा जोश सगळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आणि सगळे पालखीची सोबत करण्यासाठी. जय श्रीराम. जय श्रीराम. याचसाठी केला होता टास म्हणजे श्रींची पालखी आणि अगदी जन्माचं पुण्य झाल्यासारखं वाटतंय आणि सगळे आपल्या सोबतची मंडळी.
पसरवून घेऊ. तुम्हाला कधी बघतो तुम्हाला द्या मधू आलास का थोडा 1 मिनिट. आवाज कपला
तर पालखीचा ह्या सूर टिपेला पोहोचलेला आहे मित्रांनो. 10 वर्षापूर्वी ह्या स्थळी पोहोचताना पहाटेचे 3 वाजायचे, पण घरं वाढली, लोकसंख्या वाढली आणि उशीर व्हायला लागला. आता जवळपास 12 वाजलेले आहेत आणि मला वाटतं जे अप्रॉक्स आम्ही तिकडे 11 वाजता पोहोचायचो, आज डेफिनेटली 3 वाजणार आहेत. तर मित्रांनो, आमच्या कोळी लोकांचा रामनवमीचा सण कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेअर करा. आणि अशीच कोळीवाड्यातील आणि आपल्या आजूबाजूच्या संस्कृतीची माहिती हवी असेल तर आमचं कोळीयाचं बोल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय